पीडित डॉक्टर तरुणीची आत्महत्या आहे की हत्या या दिशेने तपास करावा अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली। तसंच या प्रकरणाची SIT मार्फत तपासणी करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। याच संदर्भात मृत तरुणीच्या बीडमधील कुटुंबासह सामाजिक कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे। प्रतिनिधी महेंद्र कुमार मुधळकर यांनी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची काय बोलणं झालं होतं नेमकं, की हत्या आहे की आत्महत्या आहे? आत्महत्या नाहीये, अटेम्प्ट टू मर्डर आहे। हा तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे। मागच्या महिन्यामध्ये माझं तिच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा तिने मला म्हटली होती की मला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलून देण्यासाठी वारंवार दबाव येत आहे। पेशंट जरी अनफिट असेल तरी फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहे। तिने नाही म्हटलं तर तिची चौकशी लावण्यात आली। त्या चौकशीचा अहवाल तिने दिला होता। त्याच्यात तिने सांगितलं होतं की मला न्याय मिळवून द्या। त्या 5 पेजेसच्या लेटरमध्ये शेवटच्या 7व्या लाईनमध्ये तिने सांगितले, हा जर मला मानसिक त्रास असंच राहिला तर माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील। तरी जबाबदार गांभीर्याने घेतले नाही ते वाक्य तिचं। तिने लेटर दिलेलं होतं की मला वारंवार पोलीस दबाव आणत आहेत की तुम्ही मेडिकली अनफिट असेल तरी फिट लिहून द्या। त्यानंतर 40 दिवसांनी ते RTI टाकलं की माझ्या तक्रार अर्जावर काय तुम्ही हे केलंय त्याचंही उत्तर आलेलं नाही। म्हणजे प्रशासनाने, ना वैद्यकीय प्रशासनाने ना पोलीस प्रशासनाने कोणीही त्याला गांभीर्याने घेतलं नाही। तिचा त्रास तसाच कंटिन्युअस राहिल्यामुळे असह्य होऊन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडलेला आहे। मात्र तिथं राहतं घर असताना देखील लॉजवर अशा पद्धतीनं मृतदेह आढळणे कसं पाहता याकडे? ती हॉस्पिटलच्या जवळ आहे। आता मला तर माहित नाही, मी गेली नव्हती तिकडे कधी फलटणला, पण असं म्हणतात की हॉस्पिटलच्या जवळच्याच हे केलेलं आहे आणि तिनं तिथंच हॉस्पिटललाच असणार, हॉस्पिटलला गेलेली असेल। मे बी तिथून तिने घरी न येता तिथे जाऊन स्वतःचं आयुष्य संपवलेलं असावं असं मला वाटते। ही आत्महत्या आम्हाला वाटत नाही। तिचा मृतदेह सापडलाय, आत्महत्या केली का नाही हा चौकशीचा भाग आहे। आमचं असं म्हणणं आहे तिचा तो मर्डरच झालेला आहे, तिला संपवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक साखळीच्या स्वरूपामधले गुन्हेगार आहेत आणि जे नराधम गुन्हेगार आहेत त्या नराधम गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी कमी शिक्षा होता कामा नये अशी आमची मागणी आहे। आणि SITची चौकशी SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, SIT स्थापन झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला गेला पाहिजे। SIT आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा म्हणून 8 दिवसामध्ये शासनाने निर्णय घ्यावा, नसता मुख्यमंत्र्याच्या घरावरती रस्त्यावरचं आंदोलन आम्ही करू अशी आम्ही मुख्यमंत्र्याला विनंती करतोय। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबसेसह मी महेंद्र कुमार मुधळकर, झी 24 तास बीड।